प्रश्न मला पडला होता, तुम्ही कधी काही केलंय का? घरासाठी नाही बरं का, मुलांसाठी पण नाही, नवऱ्यासाठी पण नाही, मम्मी पप्पासाठी पण नाही, स्वतःसाठी म्हणजे आपल्यासाठी कधी काही केलंय का? आठवतंय कुणाला? नाही ना? आठवणार पण नाही ना. मी आहे नेहा आणि स्नेहा बोलते, प्रत्येक मुलींनी स्वतःबद्दल वेळ का काढायला पाहिजे. तर चला, मुलींना सकाळपासून ते रात्रपर्यंत काही ना काही करत दिवसभर कामच करत राहतो. म्हणजे कसं, घरची कामं, स्वयंपाक, मुलं, नवरा, घरचे आणि सगळ्यांची काळजी. पण आपण स्वतःची काळजी काहीच घेत नाही. काळजी घेणं म्हणजे आता सगळ्या पोरी बोलत असतील, स्वतःला तर बघतोच ना. अरे बघणं म्हणजे ती काळजी नसती हो. आणि सगळा दिवस संपल्यानंतर शेवटी काय उरतं? अरे आज सगळा दिवस गेला तरी आपण आपली काळजी घेतली नाही. आज आपण आपल्यासाठी वेळच दिला नाही. कारण तुम्ही दिवसभर दुसऱ्यांचीच कामं करत राहता, स्वतःचं काहीच करत नाही. तर स्वयंपाक केला तर बोलतो आपल्याला, आता बोलतील कोणी कोणी, आपण काय स्पेशल खायचं का, आपण काय स्पेशल करायचं का? तसं काही नसतं बरं का. स्पेशल म्हणजे काही नसतं. स्वतःची पण काळजी घेणं एक सेल्फिशपणा काहीच नसतं. स्वतःची पण काळजी घेणं, आता काय सांगू, स्वतःची पण काळजी घ्या. स्वतःची पण काळजी घेणं सेल्फिशपणा नाहीये माझ्या मते, मला असं वाटतं. कारण कसं आहे ना, सगळ्यांची काळजी घेता घेता आपण स्वतःची काळजी घेणं विसरून जातो. घरातल्या कामामध्ये दिवस रात्र आपण राबत राहतो, घरच्यांची काळजी करत राहतो. हा, पण आपण स्वतःला टाइम देत नाही, काहीच करत नाही. आपला अवतार कसा विचित्र होऊन जातो घरातल्या कामामध्ये. घरातले कामं तर ते लांबच राहिले, पण या लेकरांमध्ये एवढा अवतार आपला खराब होऊन जातो. आपण स्वतःला काळजी घेतो का नाही? आणि लग्नाच्या पहिले जे आपण स्वतःला केअर करायचं ना, ते लग्नानंतर विसरूनच जातो, की आपण कसं राहायचं, काय करायचं, सगळं स्वतःचं जे असते ना ते हरवलं जातं. म्हणतात ना, शादी के पहिले क्या थी और शादी के बाद क्या हो गई. ते खरंच असतं. ते मला आता समजते ना, खरं सांगते. पण आत्ता मला समजते की खरंच जे पहिल्याच्या बोलायच्या ना, लग्नाच्या पहिल्याचीच लाईफ लय भारी असते. ते मला आत्ता वाटतं की नाही, ते जे बाया बोलायचे ना ते खरंच बोलायचे. लग्नाच्या पहिल्याची लाईफ लय भारी असते आणि लग्नानंतर ना माणूस एवढं बिझी होऊन जातं ना, तर त्याला काहीच समजत नाही. काय करावं काय नाही. ते घरच्यांमध्ये एवढी बिझी होऊन जाते, लेकरांमध्ये जास्त बिझी होऊन जाते आणि घरातल्या कामामध्ये तर अजून बिझी होऊन जाते. तिला समजत नाही तर तिने काय करावं काय. पण माझं असं वाटतं की बाईने स्वतःला कशामध्ये म्हणजे असं घरातल्या कामामध्ये न बिझी ठेवता स्वतःसाठी तरी वेळ काढणं खूप महत्वाचं आहे. तिला नाही जमत ना, तर तिला जे आवडतं तिने ते करायला पाहिजे. जसं तिला डान्स करायला आवडतं, गाणं ऐकायला आवडतं. तुम्ही कधी शांत जागेवर असं बसलात का? नाही ना, स्वतःसाठी. अरे पहिली गोष्ट ती जागेवर बसायची तर गोष्ट सोडा तुम्ही. तर तुम्ही असं शांतपणे बसून कधी चाय तरी पिलात का? नाही ना? कधी पिलात? नाही. आठवणच नसेल ना तुम्हाला, की तुम्ही स्वतःसाठी कधी असं शांतपणे बसून चाय पिलात का? नाही. बस सगळ्यांना चाय दिल्यानंतर उरतो स्वतःचा चाय. स्वतःचा पण चाय असं घाईघाईमध्ये प्यावा लागतो. आणि मग आठवतं, पेता पेता पण आठवण राहते, बापरे हे काम बाकी, ते काम बाकी, ते काम बाकी. बाईचं दिवस पुरा कामामध्येच जातो. हे झालं का ते झालं का ते झालं. अरे मग आपण आपल्यासाठी कधी टाइम काढणार? पुरा दिवस गेल्यानंतर आपल्याला आठवतो, अय्या पुरा दिवस चालला गेला, मग आपण तर आज काहीच केलं नाही, आपली तर काहीच काळजी नाही. असं गरजेचं नाही की बाईने स्वतःचीच काळजी घेतली तर सेल्फिशपणा झाला. अरे बापरे, हे तर स्वतःला लक्ष द्यायला लागली. ओ बापरे, ही तर लयच झाली. तेच हिरोईन आहे का? हिरोईन काही नसती. पण बाईला पण स्वतःचा हक्क आहे, स्वतःची काळजी घ्यायचा हक्क आहे. असं काही नसतं का स्वतःची काळजी घेतल्याने तिला मोठी झाली, हे झाली. चेहऱ्याची काळजी झाली, केसांची झाली, आपले झोप होत नसली, तुम्ही कधी रिलॅक्स केलात का स्वतःहून? शांत जागी तरी बसलात का? की नाही बाबा आज मी जरा रिलॅक्स झाले, आज मी शांततेने झोपते. नाही, ते होतच नाही कधी. लेकरं तरी तंग करतात, नाही तर कोणतं तरी काम आठवतं तर काहीतरी काम येऊनच जातं. कधीच आपण शांतपणे बसू शकत नाही आणि बसलो पण नसतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे, माझ्या मते तर मी असं बघा, टाईमात टाईम काढून मी हा व्हिडिओ काढते आणि तुमच्यापर्यंत हा मी पोचवते की माझ्या पण गोष्टी मी शेअर कशी करते ते. कारण मला एवढा कॉन्फिडन्स जेवढा आहे, मी तेवढा कॉन्फिडन्स आहे
आणि एक्सपिरियन्स पण जेवढा भेटतोय मला मी तुमच्यासोबत तेवढं शेअर करते. बोलत असाल तुम्ही की काय बडबड करते आणि काय स्वतःला मोठा तीर मारते आणि काय समजते. तसं काही नसतं. तीर-वीरचं गोष्टी नाहीये. मी फक्त हा पॉइंट घेते की मुलींनी स्वतःसाठी का टाइम काढायला पाहिजे. समजलं? हा आपण आजारी पडलो तर कुणाला मान्य आहे, सगळ्यांना आपली काळजी असते. आपणच तेवढी त्यांची काळजी घेतो तर त्यांना तर आपली काळजी करणं महत्वाचंच आहे. तर मेंटली प्रेशरच आपल्याला एवढा असतो. तो कोण विचारतो का तू बरी आहे का, तू हे का, चेहरा थोडा उतरला का विचारत काय झालं, बस तेवढंच. अरे पण कुणी मेंटली असं विचारतंय की डोकं दुखतंय का, काय झालं, काही नाही. आपण काय बोलतो, काय नाही मी ठीक आहे. पण स्वतःला पण स्वतःसाठी का होईना काही नाही असं तरी काही बोलू नका. माझं एवढं नाही. मेंटली प्रेशरमुळं का होईना तुम्ही असं तरी बोलू शकता, हा मी आज थकले, आज आराम करायची इच्छा आहे, असं पण बोलू शकतात. त्याच्यात कोणी अडवू नाही शकत. असं तुम्ही पण बोलू शकता कारण ते स्वतःचा हक्क आहे ना. तुम्ही पण बाई आहेत यार, बोलू शकतात. नाही आज मी खरंच थकले, आज माझी काहीच करायची इच्छा होत नाही. कोणी तुम्हाला आणि स्वतःच्या हक्कासाठी कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये. हां, मान्य आहे घरात सगळे असतात, जॉईंट फॅमिली असते, सगळे असतात. तुम्ही एवढं तर बोलू शकतात की आज मी थकले, आज माझं जास्त डोकं दुखतंय. ते गरजेचं नाही आहे की तुम्ही मेंटली स्वतःसाठी काही केलं तर मग तुम्ही जास्त सेल्फिश झालं, स्वार्थी झालं असं काहीच नाही आहे बरं का. स्वतःसाठी तुम्ही काही पण करू शकता. ते थकायलाही हरकत नाही. कधी कधी स्वतःसाठी थांबायलाही हरकत नाही. कारण का तुम्ही थांबलात तर असं थोडी काम थांबणार आहे? काम कुठं पळून जाणार आहे का? काम तर करणंच आहे ना. उलटं तुम्ही थोडं थांबसाल, थोडं रिलॅक्स असाल, तेव्हा मग अजून फ्रेश झाल्यानंतर आपल्या माणसासाठी अजून काहीतरी नवीन करायची उमेद तरी जागेल. नको बेटा. ते तर मला असं वाटतं प्रत्येक बाईंनी या मुलींनी स्वतःसाठी का होईना जास्त टाईम नाही, 20 मिनिटं का होईना काढायला पाहिजे. तुम्हाला मोबाईल आवडतं तर 20 मिनिटं का होईना मोबाईल बघा. लोक काय म्हणतात 20 मिनिटं तर जास्तच बाया मोबाईल बघतात. तसं नाही. मोबाईल साईडला ठेवायचं तर साईडला ठेवा. मेकअप आवडतं तर मेकअप करा, डान्स करा, वॉक करा, कुठं फिरायला आवडतं तर तिथं जा, स्वतःसाठी काहीतरी करा. नाहीतर जे तुम्हाला आवडतं शांत जागी बसा, शांत तरी बसा. जे तुम्हाला आवडतं ते 20 मिनिटं का होईना स्वतःसाठी टाईम काढा प्लीज. आणि कुणी 20 मिनिटं का होईना, किती का होईना टाईम काढला तर प्लीज मला नक्की सांगा आणि मला कमेंट करत जा जिथंपर्यंत गेले. का तुमच्या एका कमेंटमुळं पण एक मुलगी पण आपला स्वतःसाठी का होईना टाईम देऊ शकते. प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं मत काय आहे, मुलींनी स्वतःसाठी टाईम का काढायला पाहिजे, तर प्लीज माझं मत तुम्हाला आवडलं असं प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करा. ठीक आहे, चला बाय. हे नेहा आणि नेहा आज खरंच मला तुला बोलले.